नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. अशा वेळेस आपण उन्हाळी पिकामध्ये अनेक पिकांची निवड करतो. त्यामध्ये एक आहे उन्हाळी बाजरी. तर मित्रांनो, उन्हाळी बाजरी या पिकासाठी खताचं व्यवस्थापन कोणते घ्यायचं, त्याचप्रमाणे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन कसे, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, उन्हाळी बाजरीचं पीक घेताना आपण खताचं व्यवस्थापन करताना सर्वप्रथम बाजरी पेरणी करता वेळेसच खताचं आपल्याला पेरणी करायची आहे. बाजरीसोबत खतसुद्धा पेरणी करायचं आहे. यामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश हे तिन्ही घटक असलेलं कोणतेही खत आपल्याला दाणेदार खत पेरणी करायचं आहे. यामध्ये 10-26-26 असेल किंवा 15-15 असेल किंवा 12-32-16 असेल, यासारखे मिश्र खत आपल्याला पेरणी करायचं आहे, जेणेकरून 1 महिन्याच्या नंतर आपल्याला ते उपलब्ध होईल आपल्या पिकासाठी. तर काही जण उशिरा खत व्यवस्थापन करतात, ते चुकीचं आहे मित्रांनो. कारण बाजरीसोबत आपण जर खताची पेरणी केली तर ती आपल्याला लवकरात लवकर उपलब्ध होईल, आणि उशिरा जर खतं दिले तर ते तितकाच उशीर अजून लागू होण्यासाठी होईल. म्हणून मित्रांनो, बाजरी पेरता वेळेसच खताचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. समजा काही शेतकऱ्यांचं राहून गेलं असेल तर मित्रांनो, बाजरी पेरल्यानंतर आपण ज्यावेळेस आमोनी पाणी देतो 15 दिवसानंतर, त्यावेळेस जरी खत तुम्ही टाकले बाजरीला तरी चालू शकतं. तर मित्रांनो, हे झालं खताचं. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस आपण आमोनी देतो त्यावेळेस युरियाचा आपल्याला डोस द्यायचा आहे. 15 दिवसानंतर, पेरणीच्या नंतर 15 दिवसांनी युरियाचा पहिला डोस आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर समजा तुम्ही म्हणाल खत आमच्याकडून द्यायचं राहिले, तर तुम्ही खत आणि युरिया दोन्ही मिक्स राहिलं असेल तर युरिया आणि खत मिक्स करून 15 दिवसांनी आमोणीच्या वेळी दिलं तरी चालतं. त्यानंतर मित्रांनो, त्याच्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे बाजरीच्या वेळेस आपली 1 महिन्याची होती, त्यावेळेस नत्राचा म्हणजे युरियाचा दुसरा हप्ता द्यायचा आहे. अशा पद्धतीने नत्राचे 2 डोस आपल्याला करायचे आहे, युरियाचे 2 डोस. तर अशा पद्धतीने मित्रांनो, खताचं व्यवस्थापन करायचं आहे. सुरुवातीला खत द्यायचं आहे, त्यानंतर 15 दिवसांनी आपल्याला 2 नत्राचे डोस द्यायचे आहे. आता हे झाले खताचे व्यवस्थापन मित्रांनो. तर पाणी व्यवस्थापन, बाजरी पिकासाठी कमी पाणी लागतं मित्रांनो. सुरुवातीच्या काळात जास्त पाणी देण्याची आवश्यकता नसते. 15 दिवसाच्या अंतराने जरी पाणी दिले तरी चालते. तुम्ही जास्त पाणी द्याल तर बाजरीची वाढ खुंटते आणि म्हणावीशी वाढ होत नाही. तर मित्रांनो, पेरणी केल्यानंतर हलकंसं पाणी द्यायचं आहे, जास्त पूर्ण वाफेवरून पाणी द्यायचं नाही, त्यामुळे उगवण क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. तर मित्रांनो, 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला बाजरीला पाणी द्यायचं आहे. नंतर उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर जास्त पाणी झालं तरी हरकत नाही, पण सुरुवातीच्या पेरणीच्या 1 महिना हलकंसं पाणी द्यायचं आहे बाजरीला. तर अशा पद्धतीने मित्रांनो, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन आपल्या बाजरीला करायचं आहे, जेणेकरून बाजरीची चांगली वाढ, विकास होईल आणि उत्पादनातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर मित्रांनो, याच पद्धतीने तुम्ही खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन करा. नक्कीच बाजरीचं पीक जोमदार आणि चांगल्या पद्धतीने येईल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.